गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सगळ्यांना नमस्कार. यापूर्वी मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला धीसचा उपयोग कसा करायचा आणि धीस या शब्दाच्या मदतीने छोटी छोटी लहान लहान वाक्य इंग्रजी स्पीकिंगच्या दृष्टीने कशी बोलावीत, कशी लिहावीत, कोणत्या अर्थाने त्यांचा उपयोग करावा किंवा त्याचा उपयोग करावा, हे सर्व काही एक्सप्लेन केलेलं आहे. आज पुन्हा आपल्याला स्पोकन शिकवण्याच्या दृष्टीने एक नवीन कॉन्सेप्ट आलेली आहे. ती कॉन्सेप्ट म्हणजे दॅटची आहे. यापूर्वी धीस पाहिला, आता आपण दॅटचा उपयोग कसा करतात. आता दॅटचा अर्थ होतो तो, ती, ते. दॅटचा अर्थ काय होतो? तो, ती, ते. इज म्हणजे आहे आणि त्याच्यानंतर योग्य तो शब्द वापरायचा आहे, म्हणजे वर्ड वापरायचा आहे. हा पॅटर्न आहे. यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं आहे, की धीसचा उपयोग जवळची वस्तू, जवळची व्यक्ती दाखवण्यासाठी करतात. पण दॅटचा उपयोग दूरची वस्तू, लक्षात घ्या. दॅटचा उपयोग दूरची वस्तू आणि दूरच्या व्यक्तीसाठी वापरला जातो. दॅटचा उपयोग होतो तो, ती, ते. समजलं? धीसचा उपयोग जवळची व्यक्ती किंवा वस्तू दाखवण्यासाठी आणि दॅटचा उपयोग दूरची व्यक्ती किंवा वस्तू दाखवण्यासाठी केला जातो. बघा, पहिलं वाक्य आहे, दॅट इज अ बुक. ते पुस्तक आहे. म्हणजे ते पुस्तक तुमच्यापासून काही अंतरावर पडलेलं आहे. ते पुस्तक तुमच्यापासून काही अंतरावर ठेवलेलं आहे. राईट? म्हणून तुम्ही म्हणताय दॅट इज अ बुक. ते पुस्तक आहे. दॅट इज अ पेन. तो एक पेन आहे. दॅट इज अ पेन्सिल. ती पेन्सिल आहे. दॅट इज अ टेबल. ते टेबल आहे. दॅट इज अ चेअर. ती एक खुर्ची आहे. दॅट इज अ बॅग. ती ती एक बॅग आहे. दॅट इज अ बॉक्स. ते बॉक्स आहे. दॅट इज अ बॉटल. ती पाण्याची बाटली आहे. दॅट इज अ ग्लास. तो ग्लास आहे. दॅट इज अ प्लेट. ती ताटली आहे. दॅट इज अ कप. तो एक कप आहे. दॅट इज अ क्लॉक. ती एक घड्याळ आहे. दॅट इज अ फॅन. तो एक पंखा आहे. दॅट इज अ डोअर. ते दरवाजा आहे. दॅट इज अ विंडो. ती खिडकी आहे. दॅट इज अ बेड. तो बेड आहे. दॅट इज अ पिलो. ती एक उशी आहे. दॅट इज अ ब्लँकेट. ती एक चादर आहे. दॅट इज अ बोर्ड. तो फळा आहे. दॅट इज अ बुक केस. ती एक कपाट आहे. दॅट इज अ पिक्चर. ते एक चित्र आहे. दॅट इज अ मिरर. तो आरसा आहे. दॅट इज अ मोबाईल. तो मोबाईल आहे. दॅट इज अ कम्प्युटर. तो एक संगणक आहे. दॅट इज अ कीबोर्ड. ते एक कीबोर्ड आहे. म्हणजे या 25 वाक्यांमध्ये मी ज्या ज्या वस्तूचा उल्लेख केला, लक्षात घ्या. या 25 वाक्यांमध्ये मी ज्या ज्या वस्तूंचा उल्लेख केला, त्या सर्व वस्तू आपल्यापासून दूर होत्या. त्या सर्व वस्तू आपल्यापासून काही अंतरावर होत्या. त्यामुळे या ठिकाणी धीस न वापरता आपण दॅट वापरला. पुन्हा एकदा सांगतो, दूरची वस्तू दाखवण्यासाठी, दूरचा व्यक्ती दाखवण्यासाठी, दूरची इतर कोणतीही गोष्ट दाखवण्यासाठी इंग्रजीमध्ये दॅट वापरतात. अन्यथा जवळची वस्तू दाखवण्यासाठी, व्यक्ती दाखवण्यासाठी किंवा इतर गोष्टींचा उल्लेख करण्यासाठी बिनधास्त धीस वापरतात. दॅट्स ऑल. आता बघा, 26व्या क्रमांकाचं वाक्य काय आहे? दॅट इज माऊस. दॅट इज स्कूल. दॅट इज अ टीचर. दॅट इज अ स्टुडंट. दॅट इज अ डॉक्टर. दॅट इज अ नर्स. दॅट इज अ फार्मर. दॅट इज अ ट्री. दॅट इज अ फ्लावर. दॅट इज अ मँगो. दॅट इज अन ॲपल. दॅट इज अ बनाना. दॅट इज अ हाऊस. दॅट इज अ किचन. दॅट इज अ गार्डन. दॅट इज अ कार. दॅट इज अ बस. दॅट इज अ बाईक. दॅट इज अ ट्रेन. दॅट इज अ बॉल. दॅट इज अ बॅट. दॅट इज अ डॉग. दॅट इज अ कॅट. दॅट इज अ बर्ड. अँड दॅट इज इंडिया. राईट? तर या 50 वाक्यांच्या मदतीने
तुम्ही 5,000 वाक्य या पॅटर्ननुसार बनवू शकतात आणि बिनधास्त इंग्लिशमध्ये बोलू शकतात. विद्यार्थी मित्र, माझं एक निरीक्षण आहे. महाराष्ट्रामध्ये असे लाखो करोडो विद्यार्थी आणि पालक आहेत. तुम्हाला सर्व काही येतं. तुम्ही सहज बोलू शकतात. तुमच्यामध्ये आत्मविश्वास आहे. तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे. तुम्हाला वाक्यरचना जमते. फक्त बोलण्याची डेअरिंग नाही आहे. बोलण्यासाठी लागणारा जो काही कॉन्फिडन्स आहे, तो नाही आहे. घाबरू नका. एकदा चुकणार, दोनदा चुकणार, तीनदा चुकणार, चारदा चुकणार, पाचव्यांदा बरोबर बोलणार. पण जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही, तर 10व्यांदा देखील आपल्याला बोलता येणार नाही. आपला सराव होणार नाही. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. सरावाने माणूस परिपूर्ण होतो. विद्यार्थी मित्र हो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. आपल्यासाठी कधी-कधी मी अतिशय बेसिक टॉपिक्स घेऊन येत असतो. कधी-कधी ॲडव्हान्स कॉन्सेप्ट घेऊन येत असतो. उद्देश एकच आहे, आपल्याला कोणत्याही पद्धतीने बोलतं करणं. आपल्याला कोणत्याही पद्धतीने इंग्रजी शिकवणं. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.